विरोधी पक्षांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचं कामकाज आज दुपारी 12 वाजता संपल्याचं आपल्याला बघायला मिळालं। मागच्या आठवड्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असलेले विरोधक या आठवड्यामध्ये मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असताना आपल्याला बघायला मिळालं। मागच्या 15 दिवसांपासून संसदेचं अधिवेशन सुरू आहे, मात्र या अधिवेशनामध्ये 2 दिवस सोडता म्हणावं तशी चर्चा पार न पडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। एखाद्या चित्रपटाची पटकथा ज्या पद्धतीनं पुढे जाते त्याच पद्धतीनं संसदेचं पावसाळी अधिवेशन पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतंय। आत्तापर्यंत घडलेल्या 2 आठवड्याच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नेमकं काय घडलेलं आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म बघत आहात। खरं तर 25 जुलै 2026 रोजी तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण घडलेलं होतं त्या वातावरणानंतर आपला शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये 20 तारखेपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली होती, मात्र जोपर्यंत शिक्षण मंत्री पदाचा धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण संसदेचं कामकाज सुरू होऊ देणार नाही किंवा संसदेचं कामकाज चालू देणार नाहीत अशा पद्धतीचा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतल्याचं बघायला मिळालेलं होतं। आणि म्हणून मागच्या आठवड्यामध्ये पूर्ण आठवडा कामकाज जे आहे ते पूर्णपणे पार न पडल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। सोबतच ज्या पद्धतीनं 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडनं संसदेवरती ज्या पद्धतीनं मोर्चा काढलेला होता आणि त्या मोर्चावरती ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झालेला होता तोही मुद्दा खरं तर विरोधी पक्षांकडनं घेतला गेला होता आणि म्हणून या सगळ्याची जबाबदारी स्वीकारत धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे ही आक्रमक पवित्रा किंवा ही आक्रमक भूमिका विरोधी पक्षांची असल्याचं बघायला मिळालं होतं। आणि त्यानंतर म्हणजे मागच्या आठवड्याचं ज्यावेळी कामकाज संपलं पार्लमेंटचं कामकाज साधारणतः सोमवार ते शुक्रवार अशा पद्धतीनं रेग्युलरली असतं। जर काही चर्चा करायची असेल अध्यक्षांची आणि सगळ्या पक्षांची संमती बनली तर मग संसदेचं अधिवेशन कधीतरी शनिवारी आणि रविवारी देखील होताना आपल्याला बघायला मिळालं होतं। मात्र साधारणतः संसदेचं कामकाज सोमवार ते शुक्रवार अशा पद्धतीनं 5 दिवसांचं होताना बघायला मिळतं। मागच्या आठवड्याचं कामकाज शुक्रवारी संपलं तेही विरोधी पक्षांच्या गोंधळामध्ये जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही आणि नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही हा पवित्रा विरोधी पक्षांचा होता। आणि त्यावेळी कामकाज संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मागच्या शनिवारी खरं तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर तरी संसदेचं अधिवेशन चांगल्या पद्धतीने पुढे जाईल अशी अपेक्षा सगळ्यांना होती, मात्र याही आठवड्यामध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मनावी तशी चर्चा न झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। ज्या पद्धतीने पेपर लीक झालेले होते त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता आणि मग पेपर लीक संशोधन विधेयक खरं तर या आठवड्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्याकडनं खरं तर संसदेमध्ये लोकसभेमध्ये मांडलं गेलं होतं। सोमवारी तर कामकाज झालंच नव्हतं, मात्र मंगळवारी ज्यावेळेस विधेयक मांडलं त्यानंतर 2 दिवस या विधेयकावरती चर्चा झालेली होती आणि त्यावेळी देशातील विरोधी पक्षनेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला होता आणि त्यांच्याकडनं या आठवड्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घेरण्याची पूर्ण रणनीती विरोधी पक्षांनी आखल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला होता, ज्या पद्धतीनं पेनेट गनचा वापर केला गेला होता त्या सगळ्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आहे आणि ती ऑर्डर अमित शाह यांनी दिलेली होती असा मुद्दा खरं तर राहुल गांधी यांनी मांडलेला होता। त्या सगळ्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। हा आक्रमक पवित्रा राहुल गांधी यांच्यासह सगळ्या विरोधी पक्षांना घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। ज्यावेळी राहुल गांधी लोकसभेमध्ये भाषणासाठी उभा राहिले त्यांच्याकडनं हा मुद्दा मांडला गेला होता। या सगळ्यांना म्हणजे पोलिसांना ह्या सगळ्या प्रकारचे आदेश नेमकं कोणाकडनं दिले गेले होते हा प्रश्न जेव्हा राहुल गांधींनी विचारला त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही हा मुद्दा खरं तर राहुल गांधी यांच्याकडनं मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। मग कामकाज स्थगित झालं होतं। राहुल गांधी ज्या पद्धतीनं बोलत होते त्यावरती सत्ताधारी पक्षाकडनं आक्रमक पवित्रा घेतला गेला। राहुल गांधींच्या भाषणावरती आक्षेप घेतला गेला कारण राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं गृहमंत्र्यांना त्या पद्धतीनं घेरण्याची कृती केलेली होती हे बघता सत्ताधारी पक्ष देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। आपल्याला त्यावेळी संसदेमध्ये बघायला मिळालं होतं किरण रिजिजू संसदीय कार्यमंत्री असतील, त्यानंतर इतर त्यांच्या पक्षाचे संसदेतील खासदार सत्ताधारी पक्षाचे ते असतील, सोबतच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग या सगळ्यांकडनं राहुल गांधींच्या भाषणाला आक्षेप घेतला गेला होता। कामकाज स्थगित झालेलं होतं आणि त्यानंतर मग राहुल गांधी यांच्याकडनं खरं तर बाहेर पत्रकार परिषद घेतली गेली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी फोटोज सगळे जे होते ते दाखवल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीचार्जचे काही फोटोज असतील
कोणी या विद्यार्थ्यांना मारलेलं होतं, कारण सिव्हिल ड्रेसमधल्या अनेक लोकांकडनं आंदोलकांना मारताना बघायला मिळत होतं. आणि हे सगळे लोक नेमकं कोण आहेत, या सगळ्यांना आदेश कोणी दिले, हा प्रश्न राहुल गांधी यांनी संसदेच्या बाहेर मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. त्या दिवशी खरं तर विरोधी पक्षाचा गोंधळ, सत्ताधारी पक्षाच्या गोंधळामध्ये ते विधेयक मंजूर झाल्याचं बघायला मिळालं. राज्यसभेमध्ये देखील तशाच पद्धतीची परिस्थिती होती, कारण दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडलं गेल्याच्या नंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचीही तीच भूमिका होती. त्यावेळी जे.पी. नड्डा असतील, सोबतच इतर खासदारांकडनं, खरं तर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडनं या सगळ्या गोष्टीला विरोध केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. आणि मग कामकाज जे आहे ते देखील त्या ठिकाणी स्थगित झाल्याचं बघायला मिळतं. पण गोंधळामध्ये जे विधेयक होतं ते लोकसभा आणि राज्यसभा या दोनही ठिकाणं मंजूर झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं. पुढचे 2 दिवस कामकाज चालेल अशा पद्धतीची अपेक्षा होती. सरकारकडनं सांगितलं जात होतं की वेगवेगळ्या पद्धतीची विधेयकं मांडायची आहेत. वंदे मातरम विधेयक खरं तर काल लोकसभेमध्ये मांडलं गेलं. गोंधळामध्ये ते विधेयक काल लोकसभेमध्ये संमत केलं गेलं, कारण त्या विधेयकावरती संबित पात्रा सोडता इतर कुठल्याही वक्त्यांनी चर्चा केलेली नव्हती किंवा आपली मतं मांडली नव्हती. जी चर्चा संसदेच्या कामकाजामध्ये झाली किंवा जी चर्चा या सगळ्या 15 दिवसांच्या कामकाजामध्ये झाली ती सगळ्यात जास्त झाली ती म्हणजे पेपर लीक संशोधन विधेयकावरती. आपण बघितलं असेल देशभरातील वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या खासदारांनी आपली मतं मांडली, सत्ताधारी पक्षाचे असतील किंवा विरोधी पक्षांचे असतील. चर्चा मात्र त्या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळालं होतं. राहुल गांधींच्या भाषणानंतर मात्र संसदेतील चर्चा थांबली होती. जितेंद्र सिंग यांनी त्या विधेयकाला उत्तर दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं, या सगळ्या चर्चेला उत्तर दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि गोंधळामध्ये ते विधेयक मंजूर झालेलं होतं. पण असं असताना हा पूर्ण आठवडा विरोधी पक्षाची रणनीती ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच घेरण्याची असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं, कारण गृहमंत्र्यांचा राजीनामा ही प्रमुख मागणी होती. गृहमंत्री सभागृहामध्ये का येत नाहीत हा प्रश्न राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाकडनं संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर दोन्हीकडे विचारताना आपल्याला बघायला मिळालं होतं. कारण संसदेच्या बाहेर ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांकडून आंदोलनं केली गेली होती, मकरद्वारावरती जी आंदोलनं झाली होती, विरोधी पक्षाचे देशभरातील खासदार असतील, प्रियंका गांधी आपल्याला त्यामध्ये दिसत होत्या, समाजवादी पक्षाचे खासदार आपल्याला दिसत होते, महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचे अरविंद सावंत असतील, हे सगळे खासदार सरत त्या पार्लमेंटच्या बाहेरच्या आंदोलनामध्ये आपल्याला बघायला मिळत होते. आणि मग त्यांच्याकडनं विरोधी पक्षांच्या या आक्रमक पवित्र्या पुढे कुठल्याही पद्धतीचं कामकाज या आठवड्यामध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं नव्हतं. संसदेचा हा आठवडा संपत असताना आज शुक्रवारी दुपारी 12 वाजता खरं तर कामकाज पूर्णपणे संपलं. लोकसभेच्या अध्यक्षांकडनं सोमवारपर्यंत कामकाज जे आहे ते स्थगित केल्याचं बघायला मिळालं. पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारपासून हे कामकाज सुरू होईल अशा पद्धतीचं चित्र आहे. मात्र हा आठवडा संपत असताना, आज कामकाजाचा शेवटचा दिवस होत असताना पुढच्या आठवड्यामध्ये विरोधी पक्षाची काय रणनीती असेल याची चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळालं होतं. आणि त्याची छोटीशी चुणूक आजच्या विरोधी पक्षांच्या आंदोलनामधनं बघायला मिळाली. काँग्रेसला समर्थन देणारे अपक्ष खासदार पप्पू यादव जे बिहारमधनं येतात, त्यांच्याकडनं खरं तर पप्पू यादवांनी या सगळ्या संदर्भात आज सभागृहामध्ये साधूच्या वेशामध्ये ते आल्याचं बघायला मिळालं होतं. आणि ज्या पद्धतीनं राम मंदिरामध्ये दान चोरी झालेलं आहे अशा पद्धतीचा आरोप विरोधी पक्षांकडनं केला जातो आणि त्या सगळ्याचा केटअप साधूच्या वेशामध्ये पप्पू यादव आलेले होते आणि त्यांनी आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदारांनी आंदोलन केल्याचं आपल्याला बघायला मिळालं. खुद्द राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते त्यांनी त्या चंदा चोरी असं त्यांनी सगळ्या त्या एपिसोडला म्हणजे सभागृहाच्या बाहेर जे आंदोलन मकरद्वारावरती झालं त्याला त्यांच्याकडनं ते नाव दिल्याचं आपल्याला बघायला मिळाले होते. आणि राहुल गांधींनी 500 रुपयाची नोट देखील त्या जो डबा ठेवलेला होता त्या डब्यामध्ये टाकतानाच बघायला मिळालं. पण पप्पू यादवांनी ती नोट घेतली आणि खिशात घातलं. हा सगळे व्हिज्युअल्स आपण आज खरं तर माध्यमांमध्ये बघितल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर संसदेचं कामकाज स्थगित झालं. पण विरोधी पक्षांचं हे आंदोलनातील ही रणनीती पुढच्या आठवड्यामध्ये हाच मुद्दा विरोधी पक्षांकडनं घेतला जाऊ शकतो याची चुणूक आज आपल्याला बघायला मिळाली होती. कारण पुढच्या काही महिन्यांवरती खरं तर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राम मंदिरातील कथित दान चोरीचं प्रकरण प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असू शकतो विरोधी पक्षांचा. हे आता जवळपास अधोरेखित झालेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज पप्पू यादव आणि विरोधी पक्षांच्या खासदारांकडनं आंदोलन केल्याचं बघायला मिळालं. दुसरा आठवडाही म्हणावं तसं कामकाज न होता पार पडल्याचं बघायला मिळालं होतं. पुढचा 2 आठवडे खरं तर कामकाज आहे, 13 ऑगस्टपर्यंत कामकाज पार पडणार आहे. तोपर्यंत विरोधी पक्षांची रणनीती नेमकं कशा पद्धतीने असते, विरोधी पक्ष कामकाज कशा पद्धतीने चालू देतात, सरकारची नेमकी भूमिका काय असेल, विरोधी पक्षांना सरकार कशा पद्धतीने समजून सांगेल, हे पुढच्या 2 आठवड्यामध्ये बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण पुढच्या आठवड्यामध्ये कशा पद्धतीने आंदोलन होईल ह्याची चुणूक आज बघायला मिळाली. मी जसं सुरुवातीला म्हटलं, एखाद्या चित्रपटाची पटकथा ज्या पद्धतीनं पुढं जाते त्या पद्धतीनं संसदेचं हे अधिवेशन सध्या तरी पुढं जाताना आपल्याला बघायला मिळतं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव